नमस्कार. आज दिनांक 19 मार्च. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग त्या जाणून घेऊया आजच्या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी दिनविशेष. स्वातंत्र्य सेनानी जीवतराम भगवानदास कृपलानी यांचं 19 मार्च 1982 रोजी निधन झालं. जे.बी. कृपलानी हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, गांधीवादी, पर्यावरणवादी आणि एक महान नेते होते. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. जनता सरकारच्या स्थापनेमध्ये जे.बी. कृपलानी यांचा महत्त्वाचा वाटा होता. बिहारमधल्या चंपारण सत्याग्रहादरम्यान ते महात्मा गांधी यांच्या संपर्कात आले. कृपलानी हे 1920 ते 1927 या काळात महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठाचेही प्राचार्य होते. तेव्हापासूनच ते आचार्य कृपलानी या नावाने ओळखले जाऊ लागले. कृपलानी यांनी माय टाइम्स नावाचं पुस्तक लिहिलेलं असून त्यात त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्राबद्दलही लिहिलं आहे. 19 मार्च 1972 रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात मैत्री आणि शांतता करारावर स्वाक्षरी झाली. याद्वारे दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्याचं एक नवीन पर्व सुरू झालं. याशिवाय कला, साहित्य आणि संस्कृतीच्या परस्पर संवर्धनावरही दोन्ही देशांनी चर्चा केली. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर बांगलादेशच्या रूपानं एक नवीन देश उदयास आला होता. 19 मार्च 1998 रोजी देशातल्या पहिल्या बिगर काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री नंबूद्रीपाद यांचं निधन झालं. ते डाव्या विचारांचे नेते होते. भाषेच्या आधारे राज्य स्थापन करण्याची मागणी करणाऱ्यांपैकी नंबूद्रीपाद हे पहिले होते. EMS या नावाने ओळखले जाणारे नंबूद्रीपाद हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॅलिट ब्युरोचे अनेक वर्ष सदस्य होते. नंबूद्रीपाद 1957 मध्ये केरळचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या सरकारने जमीन आणि शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाची पावलं उचलली. 1959 मध्ये केंद्रातल्या जवाहरलाल नेहरू सरकारनं घटनेच्या कलम 356चा वापर करून नंबूद्रीपाद यांचं सरकार बरखास्त केलं. 1967 मध्ये ते पुन्हा दुसऱ्यांदा केरळचे मुख्यमंत्री झाले. मात्र यावेळी नंबूद्रीपाद यांचा कार्यकाळ हा केवळ 2 वर्षाचाच राहिला. 19 मार्च 1915 रोजी पहिल्यांदा प्लुटोचं छायाचित्र काढण्यात आलं होतं. त्यावेळी प्लुटो हा ग्रह नव्हता. 1930 मध्ये तो सूर्यमालेचा 9वा ग्रह मानला गेला. त्यानंतर 2006 मध्ये त्याला ग्रहाऐवजी बटू ग्रह असं मानलं गेलं. प्लुटोनं आपल्या सौरमालेतलं स्थान एव्हाना गमावलेलं असलं तरी अनेक लोकांच्या हृदयामध्ये त्याचं स्थान आहे. सध्या सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत, ज्यामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यूनचा समावेश आहे. तर हे होते आजचे अर्थात 19 मार्चचे दिनविशेष. रोजच्या दिवसाच्या घडामोडी सांगणारे हे दिनविशेष तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओ खाली आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या रुतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.